महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। गेल्या काही काळामध्ये राजकीय कुरघोड्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकीय संस्कृतीला तडा गेला। महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती पुन्हा रुळावर येईल का याचं उत्तर आज मिळणार आहे। कारण पुरेसं संख्याबळ नसलेल्या विरोधकांना विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का असा आज प्रश्न आणि याचं महत्त्वाचं उत्तर आजच्या दिवशी मिळणार आहे। तसंच विरोधी पक्षांना विधानसभेतलं उपाध्यक्षपद मिळणार का हा सुद्धा तितकाच मेखेचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती जपत अशा पद्धतीने विरोधी पक्षांना दोन महत्त्वाची पदं म्हणजेच विरोधी पक्ष नेता आणि त्याचबरोबर विधानसभेचं उपाध्यक्षपद देणार का अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती आणि परंपरा जपली जाईल का नाही हे आपण पाहणार आहोत। आघाडीच्या राजकारणामध्ये उपाध्यक्षपद विरोधकांकडे असं पायंडा उरलेला नाहीये। यावेळी तर आकडे सुद्धा खरं तर विरोधकांच्या बाजूने नाही आहेत। त्यामुळे विरोधी पक्ष नेता होणं अवघड आहे, पण ही बाब लोकशाहीसाठी पोषक नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याची राजकीय संस्कृती बदलू असंही म्हणाले होते आणि ते खरंच आज होतं का हे आज पाहायला लागेल। संख्याबळ नसलं तरी विरोधी पक्षनेता झाल्याची अनेक उदाहरणं आहेत। शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी काल एबीपी माझाशी बोलताना दिल्ली विधानसभेचं उदाहरण दिलं होतं। तिथे आम आदमी पार्टीला 70 पैकी 67 जागा मिळाल्या होत्या, पण अरविंद केजरीवालांनी 3 आमदार असलेल्या भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं। या मुद्द्याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधलेलं आहे। त्यामुळे अशाच पद्धतीचा प्रकार आता महाराष्ट्रात सुद्धा होतो की नाही आणि महाराष्ट्राची जी एक सामोपचाराची एकत्र राहण्याची परंपरा आहे, जी प्रगल्भता आहे, ती जपली जाते की नाही हे पाहावं लागेल। या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याशी आपण चर्चा करूया। गणेश, आज महत्त्वाचा दिवस आहे। अध्यक्ष कोण होणार हे तर घोषित आधीच झालेलं आहे, पण त्याचबरोबर विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपद हे दोन अतिशय कळीचे मुद्दे आहेत। त्याच्यावरती काय निर्णय होईल काय माहिती आहे? पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं आहे की आम्ही राज्यात लोकशाही राहावी आणि विरोधी पक्षांची सहकार्य करू। तिथून हे इंडिकेशन्स मिळाले होते की देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला, जो एक पॉझिटिव्ह इमेज, पॉझिटिव्ह मेसेज सगळ्यांमध्ये जाईल। कारण त्यांची ही दुसरी इनिंग आहे तसं पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नसेल तर विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे। यातनं ते सांगितलं तर देवेंद्र फडणवीस मला वाटतं मोठा निर्णय घेतील। 1980 मध्ये असंच 10% संख्याबळ प्रत्येक पक्षाला किमान 10% आमदारांची संख्या असली पाहिजे तर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद पाहिजे असतं। हा पॉइंट आहे। तर 1980 मध्ये देखील ही स्थिती होती, कोणाकडे 10% आमदार नव्हते। AR अंतुले मुख्यमंत्री असताना शरद पवार, मृणाल गोरे आणि मला वाटतं AR अहमद या तिघांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं गेलं होतं। तर तोच पायंडा किंवा तीच महाराष्ट्रातील संस्कृती जपण्याचं काम देवेंद्र फडणवीस निश्चित करतील। आज 11 वाजता राहुल नंदेकर यांचा बिनविरोध विधानसभा अध्यक्ष पदावरती निवड होणार आहे। त्यानंतर भाषणं होतील आणि बहुधा हिवाळी अधिवेशनाआधी देवेंद्र फडणवीस महायुतीचं सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून एक मोठा निर्णय घेतील आणि आपली परंपरा जपत, राजकीय सलोखा जपत ते हा मोठा निर्णय घेतील असं वाटतं। आणि विरोधी पक्ष नेते पद पण विरोधकांना दिलं जाईल। महायुती म्हणून तिन्ही पक्ष जर एकत्र आले तर 1980 सारखंच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेतेपद देखील विरोधी पक्षांना देतील असं दिसतंय। म्हणून उपाध्यक्ष पद देवेंद्र फडणवीस देतील असं वाटतंय आणि हा निर्णय लवकरच होईल। आज अध्यक्षपदाचा निवड होणार आहे आणि त्यानंतर महायुतीचं सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून हा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे। कारण तसे संकेत दिले आहेत, इंडिकेशन दिले आहेत मुलाखतींमध्ये आणि तशी चर्चाही आहे। आम्ही काही सचिवांशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की असा नियम नाहीये की 10% आमदारांची संख्या लागलं पाहिजे, पण हा पायंडा आहे। आणि यामुळं आता 1999 पासून जी परंपरा आहे की विरोधी पक्षांचा उपाध्यक्ष होतो, तीच परंपरा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये पुढे नेतील असं वाटतंय आणि विरोधी पक्ष नेते पण देतील अशी माहिती समोर येते। पूर्वी धन्यवाद गणेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर 10% आमदारांची संख्याबळ असायला लागतं विरोधी पक्षासाठी असं म्हटलं जातं, परंतु तो काही नियम नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीची प्रक्रिया घडू शकते आणि विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेते पदाचा चेहरा मिळू शकतो असं कळतंय। दरम्यान यावर भास्कर जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया।
की महाराष्ट्राच्या विधानसभा अधिनियमामध्ये, कायद्यामध्ये, नियमामध्ये विरोधी पक्षाची नेमणूक करण्याकरता इथं संख्याबळाची गरजच लागत नाही. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये संख्येनं कमी असलेल्या सुद्धा पक्षांना विरोधी पक्ष नेतेपद दिल्याचे अनेक दाखले माझ्यासमोर आहेत. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आमदारांची संख्या 70 असताना त्याच्यामधले 67 आमदार हे एकट्या आम आदमी पक्षाचे निवडून आले आणि 3च आमदार फक्त भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. तरी सुद्धा तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवालजी यांनी भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्ष नेतेपद दिलं होतं. याचा अर्थ की विरोधी पक्ष संख्येनं किती आहे यापेक्षा लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे, संविधानाचा सन्मान केला पाहिजे. आणि म्हणून ती प्रथा तुम्ही पुढे चालवा. नियमामध्ये कुठेही संख्येचं बंधन नाही हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलंय. त्यामुळं त्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार विचार करेल असं वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.